हिमालयाच्या कुशीत ढगांच्या पलीकडे जिथे निसर्गही नतमस्तक होतो तिथे वसले आहे भगवान शंकराचे पवित्र धाम केदारनाथ. बर्फाच्छादित पर्वतांच्या साक्षीने उभे असलेले हे मंदिर फक्त दगडांचे बांधकाम नाही, तर श्रद्धा, तपस्या आणि विश्वासाचे इतिहास आहे. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांना आपल्या पापांची जाणीव झाली. भगवान शंकराची क्षमा मिळवण्यासाठी ते हिमालयात आले. भगवान शिव पांडवांसमोर बैलाच्या रूपात प्रकट झाले आणि पृथ्वीमध्ये विलीन झाले. जिथे ते अदृश्य झाले तेच ठिकाण बनले केदारनाथ. अद्भुत गोष्ट म्हणजे हे मंदिर सिमेंटशिवाय बांधले आहे. इतक्या उंचीवर हे प्रचंड दगड नेमके कसे आणले गेले हा आजही एक रहस्यच आहे. शेकडो वर्ष गेली, वादळे आली, हिमवृष्टी झाली, पण केदारनाथ आजही अभेद्य उभा आहे. 2013 साली निसर्गाने रौद्र रूप धारण केले. महापूर आला, संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. पण चमत्कार पहा, एका विशाल दगडाने मंदिराचे रक्षण केले. आज तो दगड भीमशिळा म्हणून ओळखला जातो. केदारनाथ मंदिर वर्षातून फक्त 6 महिनेच उघडे असते. हिवाळ्यात बर्फाच्या चादरीखाली महादेव विश्रांती घेतात. केदारनाथ हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इथे घेतलेले एक दर्शन आत्म्यालाही शुद्ध करते. इथे आल्यावर मन शांत होतं, हृदय हलकं होतं आणि आत्मा महादेवांशी जोडला जातो. केदारनाथ फक्त एक मंदिर नाही, ते आहे श्रद्धा, रहस्य आणि शक्तीचा संगम. हर हर महादेव.